नाही. त्याच्या बापाने दिली त्याच्या छात्यावर लाथ आणि तो चमचा असा काढ छात्यावर लाथ ठेवून चमचा उपडत जाय. तो चमचा काही निघाला नाही. तसा चमचा सकटच पेटवला आणि मग जे सगळं झालं त्याची राखड गिकड झाली. आणि मग त्याले लोक म्हणे बापू म्हणे आता म्हणे तुले बापाचं पितृदोष फेडासाठी टकलं करा लागते म्हणे. म्हणे हे कायच्यासाठी नाही म्हणे हे काहीतरी बापाले द्यायचं आहे द्या लागते म्हणे. त्याच्या मनात एक विचार आला का बाप मरता निश्चित चांदीचा चमचा नेला बे आणि आता हे फुकटचे केस नेऊन काय करतो. काय देते मेल्यावर माणसाले केस तुमच्याकडे देते का. हो तू तर फुल तुमच्याकडे जीवनभर माणसानं कष्ट केले पैसा आदला जमवला का दिला का कमवलं मग बापानं केस त्या जीवनभर माणसानं पैसा आदला कमवला 3 मजली बिल्डिंग बांधली आणि 15 एकर वावर घेतलं. आखरी मेल्यावर नेलं काय माणसानं केस ने बाबा केस घ्या दाढीचे घ्या मिशीचे घ्या आणि काखतले घ्या. मी म्हणतो का बापाबद्दल एवढं प्रेम उतू येत असेल तर एखादी हात देणं बी तोडून एखादी पाय दे तोडून. त्याला माहित आहे हात तोडून द्यायला येत नाही डबल पाय तोडून द्यायला डबल येत नाही. केस जाऊन जातील कुठे 15 दिवसात वापस. आणि तो एक संत वेगळाच आहे. मेल्यावर तो बाप कावळा बनते. कोणता सण होय रे तो अखरपक तुमच्याकडे होते का तो. हो तुम्हाला पूर्ण सण माहित आहे. अखरपक मग गावात एका जणाच्या घरी अखरपकाचं जेवण होतं. महाराज म्हणे अखरपकाचं जेवण आहे म्हणे तुम्ही 12 वाजता ये जा म्हणे. 12 वाजता गेलो. त्यानं 12 वाजता गेल्यावर त्यानं दोन्यामध्ये नैवेद्य घेतला म्हणजे भात भाजी पोहे आणि तो घेतल्यावर असा तो किनर वरत फेकत पाव पाव काव काव ये म्हणलं हे कोणता नवीन प्रकार होतो. नाही म्हणे महाराज म्हणे आता म्हणे इथं कावरा येईन म्हणे आणि कावऱ्यातले 4-5 शीतं खाईन म्हणे मग आपण जेवण करायचं म्हणे. म्हणलं ठीक आहे काही विषय नाही आपलं जेवायचा तुला जे करायचं आहे ते कर म्हणे जेवण्याची घेऊन देणं. 12 वाजता त्यानं फेकला का 12चे 12:30 झाले 12:30चा 1 झाला 1चा 1:30 झाला. गुतलो असं कावरं कोण्या कामात. पण शास्त्र असं म्हणते जोपर्यंत कावरं खात नाही तोपर्यंत आपल्याला खाता येत नाही. मी असंच बसलो उडत उडत कावरं 1:30 वाजता आलं आणि त्या कावऱ्यानं त्याच्यातले 2-4 शीतं खाल्ले. तो म्हणे महाराज हे म्हणे माय बाबा आहे म्हणे. मी म्हणलं गॅरंटी आहे ह्योच तुझ्या बाप होय. ते कावरं एवढं नंबरी निघालं मावशी का ते याच्या घरी जेवलं तर जेवलं त्याने शेजारच्या घरी हात सफा केला. मी विचार केला ह्या दोघांचा बाप एकच तो नव्हते. हे कावरं एवढं नंबरी होतं का त्यांना पूर्ण वार्डात जेवलं ते. मी म्हणलं खरंच पुढं लफडे बाद होतं म्हणून लवकर गेलं. म्हणलं नखरे करू नका तुकडोजी महाराज आवाज देते की मेल्यावर म्हणशील काव काव कसा मग राहील पंढरीराव कसा मग राहील पंढरीराव कसा मग राहील पंढरीराव बेलावर करशील काव काव कसा मग राहील पंढरीराव कसा मग राहील पंढरीराव. संत कबीर महाराजांचा पुरावा आहे. जिनके बाप को रोटी ना देवे मरे बाधे के पछतावे मुंडवर चावल हाथ में लेकर कौवा काव काव बोलाए. कसा मग राहील पंढरीराव बेलावर करशील काव काव करशील काव काव कसा मग राहील पंढरीराव कसा मग राहील पंढरीराव. मेल्यावर माणसाले काही देते. काही लोक तर मेल्यावर त्याची 14 दिवसाने तेरवी करते. 14 दिवसानं तेरवी. एवढा मोठा मंडप एवढा मोठा स्टेजवर महाराजा खुर्ची आणि त्या खुर्चीवर बुड्याचा असा पायतानी फोटो जसं काही बुडं ग्रामपंचायतले निवडून आलं का. त्याच्या खुर्ची समोर 2 बुंदी जिलेबी लाडू अगरबत्ती आणि त्या पंक्तीत बसणारे लोक त्या फोटोकडं पाहू पाहू बुंदी दाबते आणि ते बुडं त्या फोटोतून पाहते. ते बुडं म्हणते बीबीनं भाकरी पाण्याचं मारलं बे.
जिवंत होतं तेव्हा एक तुकडा फेकून नाही मारला ना मातेवी मध्ये तुम्ही बंबीजीला बिला बुला बोलायले म्हणजे खबरदार मध्ये भूत बनून बसून छात्यावर बशी. अरे अरे या संत महापुरुषाचा विचार जर आपण डोक्यात घेतो म्हटलं तर आपल्याला कोणासमोर नतमस्तक होण्याची गरज नाही. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी वयाच्या 40व्या वर्षी 45,000 पुस्तकं वाचले म्हणून ते संविधान तुम्हाला घडवून दिलं. आणि तुमच्या गावाचा अभ्यास जर करतो म्हणलं तर तुमच्या गावात दर दिवशी 1 तास अभ्यासासाठी देत असतात पूर्ण गावकरी मंडळी. म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्ही बरोबर बुद्धीत समावलं आहे. म्हणजे तुमच्या गावात कीर्तनाची गरज आहे नाही, तुम्ही असेच हुशार आहे. कारण अलीकडे महाराज बोलवते, याच्या पलीकडे महाराज म्हणजे ते वेगळी क्वालिटी राहते. महाराज म्हणजे महाराजच्या पाया पडा, दर्शन आणि प्रवचन सोहळा. महाराजच्या पाया पडा, सुखी राहा, तुमचे लफडे चालू ठेवा. बाई तुम्ही पाया पडा महाराजच्या. पुत्रवती मरो तुया पती, 2 दिवसात लागू महाराजच्या हाती. दिवसा अगरबत्तीने रात्री जबरदस्ती. पायचा महाराज पायचा. एका गावात तर महाराज आला आणि त्या बायानं महाराजची दुधानं आंघोळ करून दिली आणि ते दूध तीर्थ म्हणून बंद्या गावात वाटून दिलं. मी म्हणतो का त्या महाराजांच्या तीर्थामंदी, त्या दुधाचं तीर्थामंदी त्या महाराजनं स्वतःचं तीर्थ जर गेलं असेल तर कायचा महाराज बोलावा. महाराज गरज नाही, कोणत्या महाराजांची गरज नाही. कारण तुकडोजी महाराज ग्रामगीतेत सांगतात की श्रीमंत गरीबाचा वाद गावास करील बरबाद, म्हणून ही दूर करावी व्याध गावास करील बरबाद. म्हणजे गाव बरबाद करण्यासाठी कोणाला बलवाची गरज नाही. आपला बुद्धीचा प्रकार म्हणजे तुम्हाला आता वाचण्याची गरज आहे. सांगा रे पोरो, हो फोटो कोणाचा होय? हा कोणाचा होय फोटो? कोण पोरीन सांगा. हा काय कोणाचा फोटो बाई? द्या आवाज द्या, आपल्यापाशी टाइम नाही, लवकर दे रे आवाज. कोणाचा फोटो आहे हो? तुकडोजी महाराज. तुकडोजी महाराज टाळ्या वाजवा याच्यासाठी. बरोबर पुन्हा विचार करायची. कोणाचा फोटो आहे रे? संत तुकाराम महाराज. अरे तुकाराम महाराजांच्या कीर्तनामध्ये छत्रपती शिवाजी महाराज जाऊन बसायचे आणि ते तेव्हा नीतिशील राजे झाले. अरे छत्रपती तुकाराम महाराजांच्या कीर्तनात जाऊन बसायचे छत्रपती शिवाजी महाराज आणि तुकाराम महाराजांनी जे सांगितलं ते ऐकायचे. अरे तुकाराम महाराजांच्या काळामध्ये आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये एक नियम होता की एक जरी कोणी झाड कापलं तर त्याने 100 झाडं लावण्याचा अधिकार होता. की एक झाड कापलं तर 100 झाडं लाव. कारण 2500 वर्षापूर्वी तथागत भगवान बुद्ध लिहितात, पानाती पाता वेरमणी सिक्कापदम समाधियामी. आणि हाच विचार जगद्गुरु तुकाराम महाराजांनी मांडला की आपण करा सोडवणं, आपणाची आपण उद्धार करावा, संत देवाचा सहारा घ्यावा, याला म्हणतात संत. आणि हाच विचार समोर नेण्याचं काम केलं राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी. हा फोटो कोणाचा आहे रे? हा कोणाचा आहे? ओय कोणाचा आहे? समजले नाही कोणाचा फोटो आहे? अहिल्याबाई होळकर. ज्या महाराष्ट्रामध्ये जेवढे काही मंदिर, ज्या काही वाईट लोक होते त्या लोकांनी मंदिर नष्ट केले, ते मंदिर बांधले अहिल्यादेवी होळकर. तो फोटो सांगा कोणाचा आहे रे? महात्मा फुले. महात्मा ज्योतिराव फुले. काय केले आहे ना? कोणाला शिकवलं?
बरोबर उत्तर बरोबर आहे. ये रे, पुस्तक घेऊन जा. दे रे पुस्तक दे रे याले. ये बेटा. बे 25 किती नेते काय कोणाचा फोटो आहे? माईक देणे आले अटकून राहुल. कोणाचा फोटो? आवाज वाढवून थोडं. हिमांशू.